शनाया, तुझे हस्बंड अब्रॉडला कुठे असतात बोललीस तू? लंडन मध्ये असतो तो, लंडन. एक मिनिट ड्रायव्हर, जरा बाहेर या तुम्ही. ओ माय गॉड शनाया, तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात. तुझे मिस्टर रोज लंडनला टॅक्सीने जातात का? गो गर्ल्स. नो नो, डोंट लीव मी. लिसन, वी डोंट वांट टू लिसन टू यू. गॅरी, तू चीटर आहे. तू खोटं बोलत होता. तुला नोकरी लागली नव्हती, तू तर ड्रायव्हर म्हणून जॉब करत होता. हाऊ रिडिक्युलस यार. नकोय मला. बेबी प्लीज. हे बघ मम्मा, तुझं मला ही कॉफी प्यायला लावून कल्टी मारायला लावणार असलेला तर मी तुला आधीच सांगते, मी कुठेही जाणार नाही. ओके? स्पेशली तर राधिकाच्या 300 करोडसाठी. अगं कुठेही जाऊ नकोस, तू इथेच थांब. पण ही कॉफी तर पी प्लीज. दॅट्स लाईक माय गर्ल. तुला खरं सांगू का शनू बेबी, तुला या गोष्टीचा जितका शॉक बसलाय ना, त्याच्यापेक्षा जास्त शॉक मला बसलाय माहिती. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. मम्मा, गॅरी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे ग. सच्चा बिग चीटर. इतकं वाईट हार्ट ब्रेक केलं ना त्यांनी माझं. आणि त्याला काय वाटलं, तुम्हाला काय कळणार नव्हतं का कधीच? मम्मा, मी तुला जेन्युइनली एक विचारू, मला खरं उत्तर देशील? मी इकडे राहिले तर तुला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? आणि जोवर तुझा राग शांत होत नाही ना, तोवर इथेच राहा. पण शनू बेबी, मला अजूनही वाटतंय तू थोडा गॅरीचा विचार करावा. त्याचा काय विचार करायचा मम्मा? त्यांनीच तर फसवलंय मला. अगं हो, पण ते का फसवलं? तुला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी फसवलं असणार ना. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, मग तुझा हार्ट ब्रेक होऊ नये म्हणून त्यांनी तुला सांगितलं नाही की तो ड्रायव्हरचा जॉब करतोय म्हणून. सिंपल. अगं पण मग त्यासाठी काय त्याला अवॉर्ड द्यायचं का आता? अजिबात नाही. पण तू जर इथे राहिलीस ना तर तो तुला न्यायला येणार. तो येणार. आणि आल्यावर त्यांनी किती मस्का मारला ना, किती सॉरी म्हणला तरी मी काही जाणार नाही. ओके? म्हणजे तुला ही तर खात्री आहे की तो नक्की तुला न्यायला येणार? ऑब्विसली येणार तो. बर ठीक. मग तो इथे आला ना, तू काय करायचं ना ते मी तुला सांगते. मीन्स? तेव्हा हे प्रकरण जितकं ताणता येईल ना तितकं ताणायचं. ओके? बोल केड्या, आता काय म्हणतेस शनाया? अरे डार्लिंग, तू ऐकून तर घे जरा. काय ऐकायचंय आता? विस्कटून गेलंय रे. हो यार, ते मला पण आवडलं नाही यार ते सगळं. म्हणजे ती मामा अशी बोलली तुला, म्हणजे आय फील व्हेरी बॅड. आय एम व्हेरी सॉरी. जाऊ दे, सोड. नाही, पण तरी मी सॉरी म्हणतो यार तुला. तू काय सॉरी म्हणतोस? तुझी काय चूक आहे? नाही अरे यार, पण त्यांनी तुला माझ्या घरातून असं हाकलून दिलं, वाटेल त्या बोलल्या, आणि मी काहीच बोलू शकलो नाही यार, काहीच करू शकलो नाही तुझ्यासाठी. म्हणून खरंच यार खूप वाईट वाटलं मला. सॉरी. ठीक आहे केड्या, सोड आता. कुठे आहे शनाया? कुठे? ती मामा बरोबर आहे आत. झालं म्हणजे आता ती काही कोणाचं ऐकत नाही. अरे असं नाहीये, ती मामाच तिला समजावून सांगेल परत जा म्हणून. मी सांगतो तुला. कसं नाही ठेवून घेणार केड्या? आता मी टॅक्सी चालवते माहिती आहे ना तिला. अरे कळू दे ना यार. अरे त्यात काय एवढं आहे? तू काळजी करू नको. हे बघ, अरे मी आहे ना, मी बोलतो शनायाशी, मी तिला समजावून सांगतो, मी तिला पाठवतो परत. तू डोंट वरी, काळजी करू नको. केड्या, शनाया परत येईल ना रे? अरे होईल यार, सगळं ठीक येईल परत. ती तू डिप्रेस होऊ नको बरं. नाही तसं नाही रे. मला काय वाटतं माहिती का, की बहुधा तिला ना शॉक बसला असणार. म्हणजे असं अचानक एखादी गोष्ट कळल्यावर शॉक बसतो ना, तसं तिचं झालं असणार. नाही तर अशी सोडून नाही जाणार रे ती मला. एवढं झाल्यानंतरही तू तिच्याबद्दल चांगला विचार कसा काय करू शकतो यार? मला नवल वाटतं तुझं. माझं प्रेम आहे ना तिच्यावर.
ते कसं आहे, आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारल्यानंतर तिच्या गुणदोषांसकट स्वीकारतो ना, तसंच आता शनायाचं जे काही आहे ते सगळं माझं आहे रे. मी स्वीकारलंय तिला. काय यार, काय होऊन बसलंय सगळं. त्या राधिकाच्या चॅलेंजला चांगली टफ फाईट दिली होती मी. आता शनायाचं परत नाही आली ना, तर सगळ्यावर पाणी फिरलंच आहे यार. मी सगळं काही तिच्यासाठी केलंय रे. आय नो. ठीक आहे, तू तू काळजी करू नको. मी बोलतो तिच्याशी, ती येईल परत. उद्या सकाळपर्यंत येईल. आणि हे बघ, तू आता शांत हो. हा, नीट झोप. अजिबात काळजी करू नको. ओके. आई, चहा घ्या बरं. आणि गोळ्या पण घेऊन घ्या. अथर्व, तुझा काऊन नाही झालं रे आवरून? चल ना पटापट. बस निघून जाईल ना इकडे. चल लवकर. बस जाईल. काय अथर्व, झाली का तयारी? दूध वगैरे प्यायलाच करे? हो बाबा. चहा देते. काही गरज नाही. त्याला हात आहे, तो घेईल त्या त्या. घे. शनाया, शनाया, तू आलीस? अथर्व, चल लवकर जा. मी खाली येते. नेहाला बोल. पटकन जा. म्हटलं होतं ना मी, म्हटलं होतं ना माझी शनाया परत येईल म्हणून. माझा विश्वास आहे. पण तुम्ही दोघीच म्हणत होता की नाही, असं होणार नाही. पा आली ना परत? हा, आली ना? थँक्यू सो मच, तू परत आलीस. मला इतकं बरं वाटतंय ना. मला माहिती होतं तू माझा विश्वास तोडणार नाहीस. माझं शनाया, शनाया, आई, मी येतेच खाली जाऊ. शनाया, तुम्ही शनाया आहात का? ती मामा आहे का? ए मम्मा, मम्मा म्हण. मम्मा. मामा मामा मामा. शनाया कुठे? शनाया बाहेर गेलीये. अहो, काल एवढा मोठा प्रसंग घडला तिच्या बाबतीत आणि तुम्ही तिला बाहेर फिरायला पाठवता? केड्या, प्रत्येक वेळेला स्वतःच डोकं चालवलं पाहिजे असं कुठे नाही लिहिलंय. कळलं की नाही? शनू बेबी गेलीये बाहेर, पण उन्हाळ्या करायला नाही. मग गॅरीला भेटायला गेलीये. गॅरीला भेटायला? येस. गॅरीला कशाला भेटायला गेली ती? अरे, नवरा बायको भांडतात, पण ते एक होतात. म्हणून आता शनू बेबी सासरी गेलीये. पोरी जातात ना अशा सासरी. म्हणजे ती सासरी गेलीये. अरे वा 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 वा. मम्मा, पहिल्यांदा आयुष्यात तुम्ही काहीतरी चांगलं काम केलंय. आपल्या मुलीला असं समजावून उमजून सासरी परत पाठवलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही कॉफी घ्या, कॉफी घ्या माझ्याकडून. थँक्यू केद्या. वा वा वा. मी तिला खूप समजवलं. मी शनू बेबीला खूप खूप समजवलं की आत्ताच्या आत्ता सासरी जा आणि सगळं सामान घेऊन इथे ये. सामान घेऊन इथे ये? हा, राहायला. म्हणजे शनू बेबी आता इथेच राहायला येणार आपल्या बरोबर, सामाना सकट. पण कॉफी मध्ये बुडवायला बिस्किट आणतोस ना? आता काय मीच बुडालोय. शनाया, काय करतेस तू?
सोशल मीडियाने काय फरक पडतो? अरे तेच मला फरक पडतो. हे बघ गॅरी, मला ना या विषयावरच बोलायचं नाही. मी माझ्या मम्माकडे चालले, मला तुझ्या बरोबर राहायचं नाही. सो लेट मी बी अँड लीव्ह मी अलोन. शनाया, माझं एकदा फक्त ऐकून घे, मी काय केलं होतं. शनाया, तू शनाया. अहो हो, मी राधिकाकडे चालले, थांबा देते. राधिका, ए राधिका. का हो नानीजी? अहो ह्यांचा फोन आहे, राधिकाशी बोलायचंय त्यांना. अच्छा, राधिका सोबत बोलायचंय का? राधिका, अहो तिचा फोन लागत नाही केव्हापासून. हो, ती आतमध्ये असेल ना, कधी कधी रेंज मिळत नाही. पा बरं. तुम्ही बोलवता का तिला? नाही, ती घरात नाहीये. होय. अहो राधिका घरात नाहीये, नंतर फोन करायला सांगते मी तिला. हा, ठेवते फोन. कुठे लवकर ऑफिसला गेली का आज? नाही ना, खालीच तर गेलीये ती अथर्वला सोडायला शाळेत. शनाया, मला तुझं काही ऐकायचं नाही गॅरी. शनाया. ही का अशी तणतणत गेली मग? हे आमचं पोटकच दंडार आहे, त्याला कोण का करणार, कोणाला दोष देणार? काय झालं सांगा बरं. का सांगू बाई. शनाया, प्लीज माझं एकदा ऐकून घे ना यार. गॅरी, उगाच मस्कामारी करू नकोस. मी तुझ्याबरोबर राहणार नाहीये आणि आता थांबणार पण नाहीये. ओके? माझं एकदा ऐक ना तू. शनाया, प्लीज. गॅरी, माझा हात सोड. मला ओरडाआरडी करायला लावू नकोस रस्त्यावर. मला एकदा बोलू तर दे ना, तू ऐकून. नाही बोलायचं. शनाया, प्लीज यार, ऐक. ए यार, काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे बघ, मी पाया पडतो, हवं तू. हे काय करून राहिले असं? रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका, तू थांबव ना हिला. नाही, आता ते माझ्या हातात नाहीये. का असं कसं नाही आता तुझ्या? तिला घरी बोलवायचा निर्णय तुझा होता ना, मग आता ती जर चालली आहे तर तू थांबव ना तिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. संसार वर्ड काढू नको का राधिका. मला गृहिणी व्हायचंही नव्हतं ना, आता होणार पण नाहीये मी. आणि तुझ्यासमोर आणि या सगळ्या लोकांसमोर सांगते, गॅरी बरोबर मी आता परत कधीच राहणार नाही. मी चालले. वाईटाचा शेवट वाईट होतो, हेच खरं. हो महाजनी, तुम्ही गप्प बसाल का जरा? गुरुनाथ, जरा वयाचं भान ठेव त्यांच्या. आणि तू आलायस तुझे प्रॉब्लेम घेऊन रस्त्यावर, आम्ही तुझ्या घरी आलेलो नाही, कळलं ना? ए गुप्ते, तू काय माझ्याकडे काय बघताय? तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी घडवून आणलंय? हो, तूच खेळ केलायस माझ्या आयुष्याचा. माझा तुमच्याशी संबंध कधीच संपलाय. आता तुमचा बच्चा थांबत नाहीये, त्याला मी काय करू? अगदी बरोबर आहे राधिका. गुरुनाथ, तुझे आणि शनायाचे प्रॉब्लेम तू सोड. राधिकाने का लक्ष घालायचं त्याच्यात? हॅलो, प्रॉब्लेम? व्हॉट प्रॉब्लेम? अरे आता मी इथे राहणारच नाही तर प्रॉब्लेम कुठनं होणार आहेत? शनाया, प्लीज. गॅरी, तू गप्पा बस. राधिका, मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये. त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. मी चालली आणि कायम. शनाया, प्लीज. शनाया, ऐक यार, तू माझं. रडताय तुम्ही? ज्या मुलीला तुमची किंमत सुद्धा नाही, तिच्यासाठी तुम्ही रडताय? काय चाललंय तुमचं? काय तमाशा लावलाय का? काय बघताय तुम्ही? चला निघा, चला. झाली एवढी शोभाबाज झाली गुरुनाथ. लोकांना काय रे, उघड्या डोळ्यांनी जे बघायला मिळेल ते बघणारच. आणि वहिनी असल्यांच्या वाटेला कशाला जाताय तुम्ही चला घरी. खरंच काही फायदा होणार नाही. एक मिनिट, तुम्ही ना सारखे आमच्या मध्ये बोलू नका प्लीज. हे काय प्रत्येक वेळेला तुमच्या अपयशाचं खापर माझ्या मातीत फोडायचं आणि स्वतः मात्र नामानिराळं राहायचं? मला ना कंटाळा आलाय तुमच्या या वागण्याचा, तुमच्या या पळपुटेपणाचा. तुमच्या त्या बच्चाची जबाबदारी स्वीकारणार होतात तुम्ही? तिच्यावरती प्रेम केलं, तिच्या बरोबर एंगेजमेंट केली, त्याचा लाईव्ह तमाशा आम्हाला दाखवला, पळून जाऊन लग्न केलं तुम्ही. मग घ्या ना आता जबाबदारी. नाही, पण स्वतः मात्र जबाबदारी घ्यायची नाही, कसलीच जबाबदारी घ्यायची नाही ना. ती घेणार जबाबदारी. काय करून ठेवलंय स्वतःच पा. काय होता तुम्ही आणि काय झालाय? ही टॅक्सी चालवता त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, अजिबात नाही. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना मी साथ दिलीये, प्रत्येक वेळेला. आत्ताही तुमच्या बरोबर होते, पण
तुम्ही स्वतः कधीतरी विचार करा ना, आपलं काय चुकलं, मी कुठे चुकलोय, कुठे प्रॉब्लेम आला. तुम्ही आता टॅक्सी चालवताय, मेहनत घेताय, मला खरंच काही प्रॉब्लेम नाही. हा जो राधिका मसालेचा डोलारा उभा आहे ना, तो या प्रयत्नांनीच उभा आहे. मी दादा बरोबर बाहेर गेले, रस्त्यावरती उतरलीये, चटण्या विकल्यात, मसाले विकलेत, वडापावच्या गाड्यांवरती गेलोय आम्ही, म्हणून हे सगळं शक्य झालंय. मला या छोट्या छोट्या कामांची ना कधीच लाज वाटली नाही. माझ्या दृष्टीनं कुठलंच काम कमी नसतं. मला तुमच्या या प्रयत्नांची कधीच लाज वाटली नाही. पण तिला तर वाटली ना. तिच्या 4 मैत्रिणींसमोर तिचा अपमान झालाय तुमच्यामुळे. हे पा, आता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, काम करत होतात, पैसे कमवत होतात. पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, शन्या कधीच चांगली बायको, चांगली गृहिणी होऊ शकत नाही. एवढंच काय की चांगली माणूस सुद्धा होऊ शकत नाही. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. ती म्हण तर तुम्हाला माहितीच आहे, तेल गेलं, तूप गेलं, ही अशी गत झाली आहे तुमची. चल निघूया. दिखता नहीं क्या? हॅलो किड्या. काही असं करून होणार नाही, तू शांत हो. किड्या संपलं यार, सगळं संपलं. आता आता काही उरलेलं नाही माझ्या हातामध्ये. नाही नाही, बोलत होते रे तू त्या शनाया आणि तिच्या मम्मापासून जरा सावध राहा म्हणून. त्यांना कळलं तू टॅक्सी चालवतो तर वाट लागेल, आणि वाट लागली शेवटी. पण त्या मम्माचा काय संबंध याच्यात? आता नसेल ना, पण तुला माहिती आहे ना शनाया कशी आहे ती. मी सांगितलं होतं तू टॅक्सी चालवतोय हे जर तिला कळलं तर ती तुला सोडणार. गेली ना सोडून, निघून गेली ना. किड्या काही करून तिला परत बोलव ना प्लीज. ए भाई, मी आता काही नाही करू शकत. मी तिला कसं परत आणणार आहे? आणि हा सगळा गोंधळ तू घातलायस, कळलं ना. तर आता काय आहे, आता तुझ्याकडे राधिका पण नाहीये आणि शनाया पण नाहीये. आता काय करणार तू? मी काय करणार आहे किड्या? मलाच सुचत नाही, म्हणून तर तुला बोलवलं. तू कर ना काहीतरी प्लीज. अरे मला कुठून सुचणार आहे भाई? लग्न तर तुझं झालंय 2-2 वेळा, माझं तर एकदाही झालं नाही. मला कुठून येणार आहे अनुभव? भाई मी काही करू शकत नाही आता. आणि आधीची गोष्ट वेगळी होती. आधी मी सांगायचो गिफ्ट दे, काहीतरी ड्रेस आणून दे, म्हणेल ती. पण आताची सिच्युएशनच वेगळी आहे, डेंजर आहे खूप. काय स्वप्न रंगवली होती किड्या. शनाया आणि मी वेगळे राहू, माझा डिवोर्स झालेला असेल, त्या राधिकाशी आणि या गुलमोहर वासियांची माझा काही संबंध नसेल, आम्ही आमचं सेपरेट राहू, सगळ्यांपासून दूर. पण नाही, काहीच नाही घडलं, सगळं उलट घडलं. किड्या मला सांग, यांना माझी बाजूच समजत नसेल का रे? काय माहिती यार. नाही तुला तरी समजते का? भाई मला ना आता माझी बाजू समजते, आणि माझी बाजू ना खूप कमजोर झाली आता. कारण माझ्या घरात शनाया आणि तिची मामा दोघी जणी ठाण मांडून बसलेले आहेत, आणि मी काहीच करू शकत नाहीये. अरे माझं घर स्वतःच आहे असं वाटते ती मम्मा. बाई मी पण ना आता तुझ्यासारखाच झालोय, रस्त्यावर आलोय, भिकारी झालोय. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय सांगणार आहे यार? काहीच करू शकत नाही मी आता. बाई तुला फार फार तर एवढं सांगतो, तू एखादी नोकरी बघ. हा म्हणजे काय ना, पैसा आहे तो इज्जत आहे. जर तुझ्याकडे पैसा आला तर कदाचित शनाया तुझ्याकडे परत येईल आणि तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मे बी माझे पण. बाई तू नोकरी बघ. चल बाय.